नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा नीती अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 8 ऑक्टोबर 2022ला आपली संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा होणार आहे. याचे ॲप्लिकेशन्स MPSC आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरती सुरू आहे. हे तुम्ही फॉर्म 10-15 जुलैपर्यंत भरू शकता. आता आजच्या सेशनमध्ये मी चर्चा करणार आहे की नेमकं आपण ह्या 2-3 महिन्यांमध्ये आपण संयुक्त गट ब पूर्वपरीक्षेची कशा पद्धतीने तयारी करू शकतो. म्हणून संयुक्त पूर्वपरीक्षा 8 ऑक्टोबर 2022 याचा रोड मॅप आणि हा जो रोड मॅप आहे हा कसा असणार याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की त्यांना MPSCमधनं पद मिळावं आणि त्यासाठी ते मेहनत करत असतात. परंतु जर ही मेहनत प्रॉपर डायरेक्शनने जर नसेल तर ते MPSCमधनं अधिकारपद मिळवण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. त्या कारणामुळे आपण ही जी काही परीक्षा देतोय याचं पूर्ण आराखडा आणि त्याची रणनीती आपण आखली पाहिजे, तरच आपण ह्या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या एक्झामला पास करण्यासाठी तुमची पुढचा आराखडा कसा पाहिजे, तुमचा रोडमॅप कसा पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा करूया. कोणत्या पण स्पर्धा परीक्षांमध्ये, कोणत्या पण गव्हर्नमेंटच्या एक्झामिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर 2 महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातला नंबर 1 आहे त्या परीक्षेचा असणारा अभ्यासक्रम आणि नंबर 2 आहे जी परीक्षा आपण देतोय त्या परीक्षेचा पॅटर्न. ह्या दोघांनाच अनुषंगून आपल्याला ही रणनीती आखावी लागते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याचा अभ्यासक्रम, संयुक्त गट ब पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम. आता संयुक्त गट ब पूर्वपरीक्षेमध्ये PSI, त्याच्यानंतर STI असिस्टंट, बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर त्यासोबतच दुय्यम निबंधक असे पद याच्यामध्ये भरण्यात येणार आहे. ह्या सर्वांची एकच कंबाईन, म्हणूनच याला संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणतो. जेवढे पण पदं आहेत यांची सर्वांची एकत्रित एकच पूर्वपरीक्षा होते आणि सर्वांच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सारखा आहे. मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 सगळ्यांचा कॉमन आहे, परंतु पेपर 2 मध्ये ह्या प्रत्येक पोस्टचा अभ्यासक्रमात थोडाफार बदल आहे. जसं की कायदे PSIला आहे, इकॉनॉमिक्सवर आधारित STला जास्त प्रश्न येतात, राज्यघटनेवर आधारित असिस्टंट जास्त प्रश्न येतात, दुय्यम निबंधकसाठी ते काही सिलेबस अपडेटेड MPSC आयोगामध्ये आपल्याला बघायला मिळेल. सुरुवातीला आपण फक्त चर्चा करूया, आपल्याला प्री एक्झामिनेशन क्वालिफाय करायचं आहे. मग आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. एक नवीन स्टुडंट आहे आणि दुसरे ओल्ड स्टुडंट आहे. हे दोघांच्या स्ट्रॅटेजीमध्ये पण थोडासा फरक आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आता जे ओल्ड स्टुडंट आहे त्यांनी मागची जर कंबाईन दिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की जो काही कट ऑफ आहे तो अनएक्सपेक्टेडरित्या खूप हाई लागलेला आहे आणि त्यासोबतच 8 प्रश्न कॅन्सल झाल्या कारणामुळे बऱ्याच जणांचा स्कोअर डाऊन आला आणि हा रिझल्ट त्यांचा गेलेला आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांचा अभ्यास झाला नाही आहे, त्यांचा अभ्यास झालेला आहे. ह्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम माहीत आहे, ह्या विद्यार्थ्यांना जी काही परीक्षा आहे ह्या परीक्षेचा पॅटर्न पण माहीत आहे आणि यांना परीक्षेचा अनुभव देखील आहे. फक्त हे जे ओल्ड स्टुडंट आहे यांची स्ट्रॅटर्जी किंवा मी असं म्हणेल की जी काही रणनीती आहे ही रणनीती बरोबर नाही आहे, ही रणनीती कुठेतरी चुकत आहे. ती कशी चुकत आहे याच्याबद्दल मी थोडंसं पुढे चर्चा करतो. आता जे विद्यार्थी नवीन आहे यांच्याकडे बेनिफिट आहे, तर यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे जोश, बरोबर आहे की नाही. यांच्यामध्ये खूप उत्साह असतो एक्झामचा, परंतु नुसता उत्साह असून जमणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी पेशन्सने, परझिव्हरन्सने तुम्हाला अभ्यास करणं देखील त्या अभ्यासिकेमध्ये गरजेचं आहे. तर जे नवीन स्टुडंट आहे यांचं पण ऑब्व्हियसली जोश असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता जे 3-4 वर्षापासून तयारी करतात ना त्यांच्याकडे जेव्हा मी बघतो थोडासा कुठेतरी कॉन्फिडन्स हललेला असतो, काहीतरी प्रॉब्लेम्स चालू असतात. परंतु जे नवीन स्टुडंट आहे यांच्यामध्ये सगळ्यात बेनिफिट हा जोश आहे. बरेच विद्यार्थी नवीन असतात आणि त्या जोशमध्ये ते पहिल्याच अटेम्प्टला एक्झाम पास पण करतात, असे कितीतरी एक्झाम्पल आहे. तर हा एन्थुझियाझम जो आहे हा कुठेच जाऊ द्यायचा नाही. एन्थुझियाझम पाहिजे, जोश पाहिजे, कॉन्फिडन्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
होतं काय की जे नवीन जे स्टुडंट असतात त्यांचा कॉन्फिडन्स लो करण्याचं काम त्यांचे सिनियर करत असतात किंवा आमच्यासारखे काही शिक्षक लोक करत असतात की बाबा एक्झाम अवघड आहे, एवढं करावं लागतं तेवढं करावं लागतं, हा 4 वर्षापासून तयारी करतो, याचं नाही झालं तुझं कधी होईल. असं काही नाही आहे. MPSCमध्ये असं कधीच बघत नाही की तू किती वर्षापासून तयारी करतो आहे. एक्झाम आहे, तू जुना असो नवीन असो, ते एक्झाम दे, कट ऑफ क्लिअर कर आणि पास हो, असं साधा हिशोब आहे. पण जे नवीन स्टुडंट आहे त्यांच्याकडे जोश आहे, प्लस यांच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जे पॉझिटिव्ह पॉईंट सांगतो, यांच्यामध्ये लर्निंग ॲटिट्यूड आहे. म्हणजे ते नुकतेच ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांचं, त्यांना अभ्यासाची त्यांची नाळ तुटलेली नाही आहे. फक्त ह्या विद्यार्थ्यांना काय आवश्यक आहे, या विद्यार्थ्यांना प्रॉपर डायरेक्शनची आवश्यकता आहे. मग अशा पद्धतीने आता नवीन आहे आणि ओल्ड आहे ह्या दोन्हीही स्टुडंटने आता ह्या आगामी 3 महिन्यामध्ये काय करायला पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा करूया. मित्रांनो, अभ्यासक्रम सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि परीक्षेचा पॅटर्न. अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे आपल्याला जनरल स्टडीज आहे, ह्या जनरल स्टडीजमध्ये कोणते कोणते विषय आहे, तर सर्वसाधारणपणे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय बघायला मिळेल इतिहास. इतिहासामध्ये महाराष्ट्र याचा विशेष संदर्भ याच्यावरती आपल्याला प्रश्न येतात. त्याच्यानंतर नंबर 2 आहे, आता सगळ्यांना हे माहितीच आहे, जे नवीन आहे त्यांना पण सांगतो, जे भूगोल आहे याच्यामध्ये पण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित आहे. आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे राज्यघटना, आणि हे पण याच्यामध्ये एक पंचायत राज जो आहे हा एक अंतर्भूत केलेला घटक आहे आणि हा संयुक्त पूर्वपरीक्षेला जास्त विचारतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र हा एक विषय आहे, इकॉनॉमिक्स हा एक विषय आहे, परंतु अर्थशास्त्र हा कंप्लीट विषय नाही आहे. त्याचा सिलेबस दिलेला आहे, जसं की डेव्हलपमेंट असेल, दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, असा कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला आहे अभ्यासक्रमामध्ये. त्याच्यानंतर 5व्या ठिकाणी विज्ञान हा विषय आहे. 6व्या ठिकाणी चालू घडामोडी आहे, चालू घडामोडी. आणि 7व्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात येतं गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही पण घटक म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग असे एकूण 7 विषयांची तयारी तुम्हाला जनरल स्टडीजमध्ये करायची. मग विषय 7 आहे, बरोबर आहे, 7 सब्जेक्ट आहे तुम्हाला, आणि तुम्हाला महिने आहेत 3. म्हणजे ह्या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला ह्या 7 विषयांचा अभ्यास करायचा हे तुमच्या लक्षात येईल. मग आता हे तर झालं जनरल तुम्हाला मी सांगितलं. आता थोडंसं एक्सपर्ट मी तुम्हाला याच्यामध्ये ॲडवाईस देतो की करायचं काय, ह्या 3 महिन्यांमध्ये आपल्याला करायचं काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, MPSCची एक्झाम जर म्हटलं आपण तर सगळेच प्रश्न अवघड नसतात. काही इझी, काही मॉडरेट आणि काही हार्ड लेवलचे प्रश्न असतात. त्यासोबतच आपलं बॅकग्राऊंड कोणतं आहे, आपलं आर्ट्स बॅकग्राऊंड असेल, कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता अवघड जाऊ शकतं. आपलं जर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे तर आपल्याला इतिहास हा विषय अवघड जाऊ शकतो. थोडंफार राज्यघटना हा सोपा विषय पण अवघड जाऊ शकतो. त्याच्यामुळे कोणता विषय अवघड आहे, कोणता विषय सोपा आहे हे आपल्या बॅकग्राऊंडवर अवलंबून आहे, हे आपल्या इच्छेवर म्हणजे आपल्या आवडीवरती पण अवलंबून असतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जे ह्या ठिकाणी नवीन स्टुडंट आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीने तुम्ही जे ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट स्किप करत होते किंवा सिलेबस स्किप करत होते, तसं MPSCमध्ये कोणता पण घटक आपल्याला स्किप करता येत नाही. कारण की आपल्याला हेच माहीत नाही की कोणत्या घटकावरती किती प्रश्न येणार आहे किंवा कोणता टॉपिक विचारला जाऊ शकतो, कोणता नाही विचारला जाऊ शकत, हे प्री डिसाइडेड नसतं. जसं की तुम्हाला मी सांगतो 2017च्या पहिले भौतिकशास्त्राचे न्यूमरिकल येत नव्हते, आता यायला लागले. सो वी कॅनॉट प्रेडिक्ट व्हॉट दे आस्क यू. त्यांनी सिलेबस दिलेला आहे, त्या सिलेबसवर आधारित ते काही पण प्रश्न विचारतील. म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी स्किप वगैरे असं काही करायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. अभ्यासक्रम आपल्याला कंप्लीट हा 3 महिन्यामध्ये करायचा आहे. आता या ठिकाणी आपण काय करूया, आता ह्या विषयाची सुरुवात कशी करायची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगेल, सगळ्यात हातातले मार्क एक लक्षात घ्या, हातातले मार्क कधीच सोडायचे नाही. मग हातातले मार्क कोणते आहे, भूगोल. या भूगोलमध्ये स्पेशली महाराष्ट्राचा भूगोल मी हा सब्जेक्ट इझी कॅटेगरीमध्ये टाकतो, परंतु अभ्यास केला तरच त्याच्यावरती मार्क पडतात. मग महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये राजकीय भूगोल असेल, बरोबर, त्यासोबतच महाराष्ट्राचे तालुके असतील, डोंगर असतील, नद्या, नदी प्रणाली असेल, लोकसंख्या असेल, बरोबर आहे. त्याचप्रमाणे
पर्यावरण, दळणवळण अशा घटकांवरती पण आपल्याला महाराष्ट्र भूगोलवरती प्रश्न येतात. अगदी पाठांतर बेस. धरणं विचारतील, सगळ्यात पहिलं धरण कुठे बांधलं वगैरे वगैरे. डोंगर रांगांचे तुम्हाला उतरता क्रम, चढता क्रम, कोणते घाट कुठून जातात ते तुम्हाला विचारतील, बरोबर आहे. बोर घाट, आंबोली घाट. त्याच्यानंतर कोकणातील नद्यांचा क्रम विचारतील तुम्हाला. त्याचप्रमाणे क्षेत्रफळ पण विचारतील, लोकसंख्या पण विचारतील. म्हणजे दे कॅन आस्क यू एनिथिंग अबाउट महाराष्ट्र जिओग्राफी. मग आता हा विषय पाठांतराचा आहे, पण याला टाईम द्यावा लागतो. मग जे विषय हातातले ते पहिले आता करून घ्यायचे तुम्हाला. आता याच महिन्यात म्हणजे जुलै महिन्यामध्ये हातातले मार्क करून घ्यायचे कवर. मग आता याच्यासाठी संदर्भ कोणता वापरायला पाहिजे, महाराष्ट्राच्या भूगोलसाठी संदर्भ कोणता वापरायला पाहिजे. आता बऱ्याच जणांचे फेवरेट बुक्स असतात. काही मुलं काय करतात, चित्र बघून बुक्स सिलेक्ट करतात. मी तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलसाठी एक बुक सजेस्ट करेल, ते म्हणजे सौदी सरांचं. सौदी सरांचं अपडेटेड 2022-23 असं अपडेटेड बुक आलेलं आहे निराली पब्लिकेशनचं. याच्यात महाराष्ट्राचं भूगोल डिटेलमध्ये अपडेटेड आहे. तुमची पुस्तकं पण अपडेटेड घेत चला, हे लक्षात राहू द्या. जसं की आता उदाहरणार्थ बरेच जण म्हणतात अजून पण 9 युनियन टेरिटरीज आहे. नाही, आता युनियन टेरिटरीची संख्या 8 आहे. दमनदेव 1 झालं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की अपडेटेड नॉलेज पाहिजे या विषयामध्ये सुद्धा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड आपल्या विषयाकडे वळूया आपण. हा विषय आहे राज्यघटना. अगदी सोपा इझी कॅटेगरीमधला आहे. मग ह्या राज्यघटनेमध्ये पण तुम्हाला काय संसद करायची आहे, त्याच्यानंतर हे विधानसभा, त्याच्यानंतर विधान परिषद, राष्ट्रपतीचं काम काय असतं, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर CAG असेल, निवडणूक आयोग असेल, निवडणूक आयोग, ठीक आहे. तर याच्यावर आधारित भरमसाठ प्रश्न ते एक्झामला विचारतात. परंतु आता राज्यघटनेचे प्रश्न विचारण्याचा तरीका बदलला आहे थोडंसं सिच्युएशन वाईज दिलेलं असतं. आणि याच्यामध्ये पण नक्कीच पाठांतर आहे. परंतु मी तुम्हाला असं सजेस्ट करेल, याच्यामध्ये जसं प्रत्येक सब्जेक्टमध्ये MCQचा सराव आपला झाला पाहिजे. आता MCQचा सराव कसा करायचा, समजा उदाहरणार्थ संसद हा मी जर धडा वाचला तर संसदेचीच आत्तापर्यंत आलेले MCQ पण करायचे, प्रॅक्टिस MCQ पण करायचे. कारण की शेवटी दुसरा महत्त्वाचा भाग जो मी तुम्हाला बोललो आहे या ठिकाणी, परीक्षेचा पॅटर्न असा आहे की 100 प्रश्न म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला फक्त 1 तासामध्ये सोडवायचे. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हे 2 विषयावरती पहिले कमांड मिळवून घ्या. जर ह्या विषयात मार्क जर नाही पडले तुम्हाला तर तुमचा रिझल्ट येतच नाही कंबाईनमध्ये. भूगोलचे प्रश्न चुकले, एखादा प्रश्न चुकला तर ती गोष्ट अलग आहे. पण जर तुम्ही याच्यात 7-8 प्रश्न चुकले, याच्यात 7-8 प्रश्न चुकले, तुमचा रिझल्ट येणार नाही. हे 2 विषयावर पूर्ण या संयुक्त गटबची मदार आहे, हे लक्षात राहू द्या. हे 2 विषय सोपे आहे, हे करून होतात. आणि जर समजा तुम्हाला याच्यात डिफिकल्टी जर वाटली ह्या दोन्ही पण विषयामध्ये, तर काय करायचं, एखादा कोर्स जॉईन करून घ्यायचा. तर समजा परीक्षा आणि ॲप्लिकेशनमध्ये भूगोलचा पण कोर्स आहे, राज्यघटनेचा पण कोर्स आहे, अँड्रॉइड ॲप्लिकेशनवरती उपलब्ध आहे. तो तुम्ही जॉईन करून ते लेक्चर्स बघून तुमचं ॲटोमॅटिकली पाठांतर होऊन जाईल सगळ्या विषयांचं. त्याच्यानंतर तिसरा विषय आपण बघणार आहे तो म्हणजे अर्थशास्त्र. तसं अभ्यासक्रमामध्ये असं आपल्याला अर्थशास्त्र असं काही दिलेलं नाही आहे, आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट दिलेलं आहे. मग अर्थशास्त्राच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी, काही योजना, मी असं तुम्हाला सांगेल, योजना असेल किंवा दारिद्र्य असेल, मग यांच्या समित्या असतील, किंवा बेरोजगारी असेल, त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट, ठीक आहे, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवरती तुम्हाला ते प्रश्न विचारतील, परकीय चलनावरती प्रश्न विचारतील, FDI प्रश्न विचारतील, बँकिंगवर प्रश्न विचारतील. तर सोपा विषय अर्थशास्त्र पण हा अत्यंत सोपा सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला हमखास मार्क भेटू शकतात. आता हे तर झाले 3 विषय, ठीक आहे. हे 3 विषय तर आपल्याला काय करायचं, हे टार्गेट ठरवून घ्यायचं की आपल्याला हे 3ही पण विषय साधारणपणे आपले हे 3ही पण विषय 10 ऑगस्टपर्यंत हे झाले पाहिजे. 10 ऑगस्टपर्यंत हे 3ही पण सब्जेक्ट झाले पाहिजे. म्हणजे जुलैचा महिना आणि ऑगस्टचे 10 दिवस, असे 40 दिवसात हे 3 विषय झाले पाहिजे. मग आता त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो, बऱ्याच जणांना त्याच्यावरती डिफिकल्टी वाटते, तो विषय म्हणजे विज्ञान. तुम्हाला मी खरं सांगू का, हा विज्ञान जो आहे हा विज्ञान कन्सेप्ट ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. पुस्तक काढणार, तुम्ही ते कन्सेप्ट समजून घेणार, स्वतः नोट्स काढणार, एवढा टाईम आता वाया घालवू नका. विज्ञानचा चांगला दर्जेदार कोर्स तुम्ही कोणता पण तुम्हाला जो वाटला तो जॉईन करा.
माझा स्पेशली विज्ञानचा कोर्स परीक्षानिधी ॲप्लिकेशनवरती आहे. 1 इयरसाठी त्याची व्हॅलिडिटी आहे, तो तुम्ही घेऊन टाका. किंवा तुम्हाला जे शिक्षकाचा कोर्स आवडतो ऑनलाईनचाच घ्या, ऑफलाईन पण नका घेऊ. ऑनलाईनचा तुम्हाला असा फायदा होईल, तुम्हाला पाहिजे तुम्ही त्यावेळेस ते लेक्चर बघू शकतात ना. ऑफलाईनला टाईम जातो, तिथून घरून निघणं, क्लासला जाणं, परत येणं, टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असते. तिथं मित्र, अनवॉन्टेड फ्रेंड जमा होतात आणि मग काय होतं की आपला टाईम वेस्ट होऊ शकतो. ऑनलाईन करून घ्यायचं, पाहिजे त्यावेळेत आपल्याला ते लेक्चर रेकॉर्डेड बघता येतात आणि बऱ्यापैकी तुम्ही त्याच्यामध्ये मार्क कवर करू शकतात. ह्या विज्ञानमध्ये पण तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी. ठीक आहे, याच्यात बायोलॉजीमध्ये पण बॉटनी आहे, झुलॉजी आहे म्हणजे वनस्पतीशास्त्र आहे, त्याच्यामध्ये प्राणीशास्त्र आहे, मानवी अवयव संस्था, वर्गीकरण, जैवतंत्रज्ञान असे देखील प्रश्न आपल्याला येतात. सर्वात पहिल्यांदा तुम्ही बायोलॉजीवर फोकस करायचं. बायोलॉजीवर 9 प्रश्न आहे, नंतर केमिस्ट्री, फिजिक्सवर तुम्हाला थोडं थोडं करायचं आहे. जास्त डोकं ह्या विषयामध्ये खपवू नका, प्रॅक्टिकल विचार करा. 1,000-2,000 रुपये गेले तर चालतात, पण विज्ञान याचं गायडन्स घेऊन घ्या. ठीक आहे, कारण 3च महिने आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याचा जर संदर्भ जर तुम्हाला रीड करायचा असेल विज्ञानचा, तर तुम्ही कोलते सरांचं पुस्तक घेऊ शकता, तुम्ही सचिन भस्के यांचं पुस्तक घेऊ शकता, तुम्ही स्टेट बुकचा पण याच्यामध्ये वापर करू शकतात. त्यासोबतच माझ्या रिटर्न नोट्स आहे, ते परीक्षेने ते ॲप्लिकेशनवरती आहे, त्या देखील तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, 5वा विषय आपल्यासमोर येतो, तो म्हणजे चालू घडामोडी. आता नेमकं हे जे चालू घडामोडी जे आहे हे किमान 1 वर्षापासूनचं आपल्याला येतं, म्हणजे किमान 1 इयरपासूनचं आपल्याला हे चालू घडामोडी येतं. साधारणपणे मी तुम्हाला सजेस्ट करेल की जून 2021पासून तर तुम्ही एक साधारणपणे ऑगस्ट 2022पर्यंतचं करंट अफेअर करायचं. म्हणजे अगदी करंट अफेअरचा अभ्यास करणं सोडून देऊ नका. 30 ऑगस्टपर्यंत जे काही करंट इव्हेंट्स आहेत ते पण तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायचे. मग ह्या करंट अफेअरमध्ये महत्त्वाचे पुरस्कार कोणाला भेटले, नोबेल पारितोषिक कोणाला भेटलं, त्यासोबतच कोणाच्या कोणत्या नियुक्त्या झाल्या महत्त्वाच्या पदांवरती येते लक्षात, कोणत्या राज्यात निवडणुका झाल्या असतील तर तिथं किती आमदार निवडून आले, कोणत्या पक्ष तिथं निवडून आला येते लक्षात. त्यासोबतच महत्त्वाच्या गव्हर्नमेंटच्या काही योजना कोणत्या लागू केल्या. कधीकधी ते अजून पण विचारतात की समजा उदाहरणार्थ स्वच्छता अभियान कधी सुरू केलं, बरोबर आहे, किंवा मग प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू केली, तारखांवर ते विचारतात. किंवा अटल बिहारी पेन्शन योजना कधी सुरू केली, डेट विचारतात. त्या योजनांच्या तारखा पण लक्षात घ्या आणि सगळं तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर भेटून जातं. देर इज अ नो नीड टू परचेस एनी बुक, जस्ट यू गो ऑन द गव्हर्नमेंट वेबसाईट. डिफरंट जे मिनिस्ट्री त्यांच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्हाला त्यांच्या योजना हे बघायला प्राप्त होतात. मग यासाठी तुम्ही असं रोज असं क्लास करायची गरज नाही. संडे टू संडे मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की चालू घडामोडी तुम्ही फक्त जे काय आहे रविवार म्हणजे संडे ह्याच दिवशी करा आणि स्टॉप रीडिंग न्यूजपेपर. ज्यांचं टार्गेट आता 8 ऑक्टोबर 2022 आहे, डेली न्यूजपेपरमध्ये 2-3 तास अजिबात घालवू नका ह्या परीक्षेसाठी. हां, जर तुमचं टार्गेट 2023चं एक्झाम आहे तर तुम्ही आता रोज न्यूजपेपर वाचा, कारण नंतर डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे राज्यसेवेची परीक्षा. आता जर तुम्ही हे 3 महिने राहिले, या 3 महिन्यात जर तुम्ही रोज 2-2 तास वर्तमान पेपर वाचत असाल तर मी याला मूर्खपणा म्हणेल. कारण की तुम्हाला ऑलरेडी एवढे विषय करायचे, 14-14 तास अभ्यास करून पण जर सिलेबस कवर होत नसेल तर वर्तमान पेपरमध्ये टाईम घालायचा कशाला. संडे टू संडे फक्त करंट अफेअर करा. एखादी दर्जेदार मॅगझिन, पृथ्वीची मॅगझिन असेल किंवा अजून युनिक अकॅडमीची मॅगझिन असेल, जे काही रेडीमेड रिसोर्सेस ते घेऊन तुम्ही या ठिकाणी किंवा वेबसाईट्स असतील काही, यूट्यूब चॅनलवरती काही लेक्चर्स असेल, तुम्ही ते बघून तुमचं चालू घडामोडीचे शॉर्ट नोट्स बनवून घ्या. जमलं तुमचा ग्रुप असेल 4-5 जणांचा तर डिस्कशन करून घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात दुर्लक्षित विषय आहे मॅथ्स अँड रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंग हा सर्वात दुर्लक्षित विषय, कारण की 100 प्रश्न 1 घंटा आहे, 85 प्रश्नानंतर मॅथ्स रिझनिंग सुरू इथपर्यंत पोहोचतच नाही. परंतु असं अजिबात नाही की 15च्या 15 प्रश्न अवघड आहे. काही काही रिझनिंगमधल्या अशा आकृत्या असतात बघा, याच्यामध्ये असे नंबर दिलेले असतात आणि ते तुम्हाला निवडायचे असतात. किंवा एखादा डायस दिलेला असतो, तो उलटा फिरवला सरळ फिरवला तर काय होतं, किंवा घड्या असतात, घड्या ही घडी घातली तर कसं इमेज दिसेल. अत्यंत सोपे प्रश्न असतात, म्हणजे अक्षरशः तुम्ही 10 सेकंदाच्या आत हे प्रश्न सोडवू शकतात. हां, वाचायला म्हणजे 30 सेकंदापर्यंत तुम्ही एक प्रश्न वाचून सोडू शकता.
म्हणून 15पैकी 7-8 प्रश्न सोपे असतात, खूप सोपे असतात, ते सोडू नका प्लीज. म्हणून मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पेपर भेटेल 15पैकी 7-8 प्रश्न इथं लावा. हां, काही मोठे प्रश्न असतात पझल्सवाले, ते सोडून द्या. पण जे इझी प्रश्न आहे, रिझनिंगवाले, काही मॅथ्सवाले, की बेसिक कॅल्क्युलेशन लगेच सॉल्व करता येईल, तर पहिले 5-10 मिनटात तुम्ही हे 7-8 प्रश्न जर घेतले तर तुम्ही एकदम पुढे जातात, जम्प करतात. कारण की भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र अख्खा महाराष्ट्राचा अभ्यास करतो आहे ना. स्पर्धा परीक्षांमध्ये जर पास व्हायचं असेल तर बाकीचे काय करत नाही ते आपण करायला पाहिजे. शेवटी इट इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. बाकीचे काय करत नाही, विज्ञान करत नाही, चालू घडामोडी करत नाही, मॅथ्स रिझनिंग करत नाही, आणि इथंच गेम फिरतो. तुम्ही केव्हा सिलेक्ट होणार आहे? जेव्हा तुम्हाला इतरांपेक्षा चांगले मार्क येणार आहे. इतरांपेक्षा मार्क तुम्हाला कधी येणार आहे? ते जी मुलं जे करत नाही ते जर ते मी केलं, समजा ते विद्यार्थी मॅथ्स आणि रिझनिंग करत नाही आहे आणि तुम्ही जर मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये मार्क आणले, किमान 8 मार्क 7 मार्क जरी आणले, तुम्ही त्यांच्यापेक्षा 7 मार्काने पुढे आहात. 1-1 मार्कावरती 3-3, 4-4 हजार मुलं असतात विद्यार्थी मित्रांनो मागे पुढे. सरळ तुम्ही 7 मार्काचे जंप मारले ना, घ्या ना 65 मार्क. मी तर तुम्हाला असं म्हणेल, तुम्ही हे PSI, STI, असिस्टंट, दुय्यम निबंधक सगळ्याच मुख्य परीक्षेला पात्र झाले पाहिजे. घ्या ना 65+ मार्क. टार्गेट, सर्वांचं टार्गेट एक्झामिनेशनमध्ये 65+ मार्क पाहिजे. 65+ मार्क पाहिजे. आणि 65+ मार्क पाहिजे असेल तर तुमचा कट ऑफ 90 to 95 पाहिजे. कट ऑफ तुम्हाला जास्त, म्हणजे तुमचे प्रश्नांचे अटेम्प्ट तुमचे जास्त पाहिजे. मला अटेम्प्ट बोलायचं होतं, म्हणजे तुमच्या प्रश्नांचे 90 ते 95 अटेम्प्ट आले पाहिजे. काही जण म्हणतात सर आम्ही अटेम्प्ट कमी देऊ, पण होतं काय कधी मग प्रश्न कॅन्सल होऊन जातात. काही जण खूप असं एकदम कॅल्क्युलेशन करून वगैरे एकदम जिनियससारखं एक्झामला जातात. असंच माझ्या एका मित्राचं झालं. त्यांनी काय केलं, फक्त 77 प्रश्न सोडवले. त्याने 77 प्रश्न सोडवले, त्याला त्याच्यातनं 52 मार्क आले. पहिल्या आन्सर कीनुसार गडी खुश होता. पण झालं काय, याच्यातनं 8 प्रश्न कॅन्सल झाले. 52वरनं तो डायरेक्ट 43वरती आला आणि त्याचा PSIचा रिझल्टसुद्धा नाही आला. मग जर समजा याच्यामध्ये आणखीन 15 प्रश्न सोडवले असते, 15पैकी त्याचे 7 जरी बरोबर आले असते, तर आज त्याला इथं 50 मार्क तरी पडले असते आणि त्याचा कट ऑफ क्लिअर झाला असता सहज. येते लक्षात? आणि म्हणूनच हा एक गंमत आहे इथं. एकदम कॅल्क्युलेट करून मोजकेच प्रश्न अटेम्प्ट करणं पण धोकादायक आहे. करा ना, प्रश्न अटेम्प्ट करा, रिस्क घ्या. रिस्क इम्पॉर्टंट आहे. रिस्क घेणं महत्त्वाचं आहे. रिस्क घेणं ही कला आहे. अधिकाऱ्याला रिस्क घेता आली पाहिजे. येते लक्षात? एकदम मोजून मापून कॅल्क्युलेट करून काही होत नाही MPSCमध्ये. प्रश्न उद्या जर कॅन्सल झाले तर तुमचा कट ऑफ, तुमच्या हातचे मार्क राहायला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही अटेम्प्ट 90-95 ठेवा, असं मी तुम्हाला बोलत आहे. पण अगदी असं पण नको की बळजबरीच अटेम्प्ट केला आणि निगेटिव्ह मार्क आला, असं नको. अभ्यास त्यासाठी अभ्यास करावा लागतो आपल्याला, तेव्हा जाऊन तो अटेम्प्ट येतो. हे पण लक्षात घ्या. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला. तुम्ही आतापासून अशा विषयांचा अभ्यास करा. आता बरेच मुलं, आणि मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की प्रत्येकाची अभ्यासाची स्टाईल अलग असते. माझी स्वतःची जर वैयक्तिक जर मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी जेव्हा UPSCचं प्रिपरेशन करत होतो, पुढे मी राज्यसेवा मेन्स दिली आणि इतर एक्झाम म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या पण एक्झाम्स दिल्या. तर माझी शैली अशी होती, मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो आहे, तर माझी शैली अशी होती की मी रात्री अभ्यासाला बसायचो. रात्री. काही जण सकाळी लवकर अभ्यास करतील. आता काही जण रोज 2 विषय घेऊ शकतात, तर काही जण 1 विषय घेतील. तुम्ही तुमचं स्वतःचा प्लॅन बनवा. फक्त एक डेडलाईन मात्र तुम्हाला फिक्स करून घ्यावं लागेल. समजा 10 ऑगस्टपर्यंत हे 3 विषय संपवायचे, तर साधारणपणे तुमचे हे विज्ञान झालं, चालू घडामोडी आणि मॅथ्स अँड रिझनिंग, हे सगळं तुमचं पुढच्या 15 सप्टेंबरपर्यंत झालं पाहिजे. 15 सप्टेंबरपर्यंत झालं पाहिजे. जवळपास 1.25 महिन्यात तुमचं झालं पाहिजे. ही डेडलाईन मात्र आखायची. पण रोज कोणता अभ्यास करायचा, रोज कोणते MCQ सोडवायचे, हे तुम्ही ठरवा. काही जण, आता काही अकॅडमीज पण काय करतात, स्पून फिडिंग करतात. आम्ही सांगू तुम्ही रोज तो अभ्यास करा, आम्ही टार्गेट देऊ तुम्ही ते रोज करा. असं करू नका. म्हणजे ठीक आहे, ते अकॅडमीजचं पण म्हणजे चांगलं आहे की बाबा ते तुमच्याकडनं करून घेत आहे, पण मला तुम्हाला असं म्हणायचं, तुम्ही स्वतःचा वैयक्तिक प्लॅन बनवा. कोणाच्या अंडर येण्यापेक्षा आपला स्वतःचा वैयक्तिक अभ्यास कधी पण करणं बेस्ट असतं. हां, पण तुम्हाला मी याच्यामध्ये एकच सजेस्ट करेल की तुम्ही टेस्ट सिरीज लावून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही टेस्ट सिरीज लावा.
प्रत्येक संडेला आठवड्याला टेस्ट सिरीज ऑफलाईन पण लावू शकता, ऑनलाईन पण लावू शकता. तसं मी परीक्षा आणि ती टेस्ट सिरीज लॉन्च करतो आहे. 10 जुलैला आपला पहिला पेपर होणार आहे आणि तो फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आहे. म्हणजे हे तुम्ही जे लेक्चर बघताय, तुम्हाला जर तो पेपर द्यायचा असेल 10 जुलैचा, तुम्ही ॲप्लिकेशनमधनं पण देऊ शकतात. तुम्ही ऑफलाईन सेंटर आहेत आमच्या औरंगाबादला आणि पुण्याला, तुम्ही तिथं पण ते पेपर्स देऊ शकतात. टेस्ट सिरीज मात्र तेवढे लावा, पण अगदी म्हणजे स्पून फिडिंग घेऊ नका अकॅडमीकडनं की बाबा आम्ही तुम्हाला सांगतो तसा अभ्यास करा. म्हणजे डू नॉट, म्हणजे तुम्हाला मी असं सजेस्ट करेल की फॉलोवर नका बनू, इंडिपेंडंट राहा. ज्याच्याकडनं जे चांगलं भेटेल ते घ्या. येते लक्षात. तर हे प्रॉपर मुंगी होऊन साखर खाताला पाहिजे. प्रत्येकाकडनं चांगला कंटेंट आपल्याला घेता आला पाहिजे, हे नेहमी लक्षात घ्या. तर त्या कारणामुळे तुम्ही स्वतःचा प्लॅन तयार करा आणि त्याला तुम्ही एक्झिक्यूट करा. आणि आपण अभ्यास करत आहोत की नाही बरोबर हे टेस्ट सिरीजमधनं कळतं. मग टेस्ट सिरीजमध्ये पण जर मार्क कमी आले तर डिमोरलाइज होण्याची गरज नसते. टेस्ट सिरीजमधनं आपल्याला काही जण टेन्शन घेतात. टेन्शन कशाला घ्यायचं? उलटं टेन्शन कमी करण्यासाठी टेस्ट सिरीज आहे. एक्झामची, फायनल एक्झामची भीती कमी करण्यासाठी टेस्ट सिरीज असते, भीती वाढवण्यासाठी नसते, हे लक्षात घ्या. मग अशा पद्धतीने एवढे विषय तुम्हाला करायचे फक्त. ठीक आहे. काय अवघड आहे? इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान. आता याच्यामध्ये एक विषय राहिला फक्त तुम्हाला सांगायचा, इतिहास. हे इतिहासाबद्दल काय सांगायचं? तसं पाहिलं तर मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा स्टुडंट आहे आणि मला इतिहासाचा 36चा आकडा आहे. परंतु हा विषय एवढा पण वाईट नाही आहे. एक गाठाड सरांचं पुस्तक आहे महाराष्ट्राचं, आणि तुम्ही इतिहासाचा अभ्यास एकदम स्टोरी टाईप करायचा. जे क्रांतिकारक आहे, बरोबर आहे की नाही, त्यांनी कसे काम केले, तिथं त्या क्रांतिकारकाने जे पावलं उचलली, तर तो सर्कमस्टन्स कसा असेल आजूबाजू, तो इमॅजिन करा. येतं हे लक्षात. म्हणजे इमॅजिन करा की त्यावेळेस अस्पृश्यता कशी होती, पारतंत्र्य कसं असेल. आज आपण मुक्तपणे जगू शकतो, बोलू शकतो, फ्रीडम ऑफ स्पीच आहे. त्यावेळेस तसं काही नव्हतं. मग त्यावेळेसची मानसिकता कशी असेल, असा विचार करून थोडंसं इंटरेस्टिंगली या इतिहासाचा अभ्यास करा. आणि थोडंसं याच्यात पाठांतर आहे. आणि पाठांतर जे आहे ते म्हणजे तारखांचं पाठांतर तुम्हाला तेवढं करावं लागतं. सवय होऊन जाते त्याचे पण MCQ सोडवून घ्यायचे. म्हणजे अगदी 15 प्रश्न असतील तर तुम्ही जर मेहनत घेतली तर तुमचे 10 प्रश्न सहज येऊ शकतात. ठीक आहे. मग हा विषय सोडून द्यायचा नाही आपल्याला. हा विषय करायचा आहे. महाराष्ट्रासाठी गाठाड सरांचं पुस्तक तुम्हाला रीड करायचं आहे. बेस्ट पुस्तक आहे ते. येतं लक्षात. तर अजून तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही ते, मला जेवढे संदर्भ ग्रंथ चांगले वाटले मी त्याबद्दल सांगितलं. राज्यघटनेला तुम्ही जर म्हणणार तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही एम लक्ष्मीकांत जे आहे, या एम लक्ष्मीकांतची निवडक टॉपिक तुम्ही करा. पूर्ण एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचायची गरज नाही. याचं मराठीमध्ये पण अनुवादित पुस्तक आहे, अपडेटेड पुस्तक आहे. ह्याच्यातनं तुम्ही हा अभ्यास करा. कारण की म्हणजे तसं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक पण चांगलं आहे, पण मागच्या कंबाईनला पॉलिटिशियनना खूपच हटके प्रश्न आले. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं थोडंसं रेफरन्स बदलायची गरज आहे आता. तुम्ही एम लक्ष्मीकांत जे नवीन एडिशन आहे ती करा. त्यासोबतच पंचायत राज जे आहे ना, पंचायत राज एक आपलं ज्ञानदीप क्लास आहे पुण्यामध्ये, खूप फेमस आहे. तर ज्ञानदीप पब्लिकेशनने हे पंचायत राजचं एक पुस्तक काढलं आहे. तर ते पुस्तक खूपच बेस्ट वाटलं मला. मी स्वतः ते पर्सनली रीड केलं आणि मला ते पुस्तक आवडलं सुद्धा. तर पंचायत राज, आय एम नॉट ॲडव्हर्टायझिंग टू एनीबडी. म्हणजे जे ज्ञानदीपवाले आहेत त्यांचा माझा काही कॉन्टॅक्ट नाही आहे. मी इथं औरंगाबादला आहे सध्या आणि त्यांचा क्लास पुण्याला आहे. त्यांचं ॲडव्हर्टाईज करून मला काही पैसे भेटणार नाही. पण मी ते पुस्तक जेव्हा रीड केलं तेव्हा हे जे पंचायत राजचं जे बुक आहे मला खूप आवडलं. ते कारण मुद्देसूद दिले आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू दिलेलं आहे. तुम्ही पंचायत राजचं घ्यायचं आहे. बाकी अर्थशास्त्र जे आहे तुम्हाला मी सरळ सांगेल, तुम्ही रंजन कोळंबे हे पुस्तक उचलू शकतात. आणि दीपस्तंभ डेव्हलपमेंट हे पुस्तक तुम्ही घ्यायचं आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस. विज्ञानसाठी तुम्हाला मी सांगितलं कोलते सर किंवा भस्के सर किंवा स्टेट बुक्स हे तुम्हाला विज्ञानसाठी रीड करायचं आहे. चालू घडामोडीला कोणती पण एक मॅगझिन वीकली. मॅथ्स अँड रिझनिंगला तुम्ही काय करायचं आहे, याला कोणतं पण पुस्तक घेण्याच्या पहिले मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे जेवढे पण मॅथ्स अँड रिझनिंग आहे तुम्ही तेच प्रश्न सोडवा पहिले. आणि मग एखादं दर्जेदार पुस्तक मार्केटमधलं बघून तुम्ही ते
घेऊ शकतात. पहिले सुजित पवार यांचं पुस्तक होतं युनिक अकॅडमीचं. आता मला सध्या प्रेझेंटली माहीत नाही की ते पुस्तक आहे की नाही. जर असेल तर तुम्ही ते घेऊ शकतात. इतिहासासाठी गाठाळ सरांचं पुस्तक आहे आणि एक जुनं ओल्डवालं महाराष्ट्राचं इतिहासाचं एक पुस्तक होतं 11वीचं. ते जर तुम्ही रीड करू शकलात तरी पण तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. पण परत हे सांगतो, हे आपल्याला स्टोरी टाईप करायचं आहे. अजून एक माझा अनुभव तुम्हाला मी सांगतो की आपण जेव्हा विषयांचा अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक विषय अलग अलग ठेवून करतो. पण आयोगाला अपेक्षित काय माहिती आहे का, तुम्ही ह्या विषयांना इंटरलिंक कसं करतात. हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कारण की पेपरमध्ये तुम्हाला असं नाही येणार की फक्त फिजिक्स आहे किंवा फक्त राज्यघटना आहे किंवा फक्त भूगोल आहे, असं नाही येणार. तुम्हाला सगळे प्रश्न मिक्स येतील, एक घटकानंतर एक. तुम्हाला ह्या विषयांमध्ये इंटरलिंक करता आली पाहिजे. लक्षात घ्या, आपली इतिहासाची राज्यघटनेसोबत इंटरलिंक आहे, बरोबर आहे. आपली भूगोलाची देखील ह्या इतिहासाची आणि राज्यघटनेची इंटरलिंक आहे. भूगोलाच्या अर्थशास्त्रासोबत इंटरलिंक आहे. विज्ञानाची बऱ्याच ठिकाणी इंटरलिंक येते. इंटरलिंकिंग चालू घडामोडी तर प्रत्येक विषयानुसार चालू घडामोडी आहे. तुम्हाला इंटरलिंक करता आलं पाहिजे विषयांमध्ये, हे लक्षात घ्या. थिंकिंग करता आली पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर आम्ही अभ्यास तर करतो आहे पण अभ्यास होत नाही आमचा. तर अभ्यास यासाठी होत नाही कारण की तुमची जी ध्येय आहे ते मजबूत नाही आहे. तुमचं ध्येय मजबूत ठेवा. परीक्षेचं कोणत्या पण सर्कमस्टन्सेस जरी असला तरी पण तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. थोडंसं मी सजेशन असं करेल की तुम्ही अभ्यासिका लावू घ्या. तिथं ते वातावरण असतं. प्रॉपर टेस्ट सिरीज लावून घ्या. आणि जर समजा एखाद्याला घरी कम्फर्टेबल असेल, कोणी नसेल, तर तुम्ही तिथं पण अभ्यास करा. पण अभ्यास करा जरूर. टायमिंग तुमच्या मनावर आहे. किती घंटे अभ्यास करायला पाहिजे, तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की किमान मला असं वाटतं कमीत कमी 8 घंटे अभ्यास डेली सफिशियंट आहे. अगदी म्हणजे 14 घंटे अभ्यास होतच नसतो 14 घंटे अभ्यास. 8 घंटे सफिशियंट आहे. जास्त अभ्यास केला परत जे केलं पाठ ते पण विसरून जायचो. 8 घंटे अभ्यास, हां, पण 8 घंट्यानंतर थोडं त्याचं चिंतन म्हणून मात्र करायला पाहिजे. हे 8 घंट्यानंतर आपण काय काय केलं सफिशियंट आहे. 8 आवर स्टडी, 3 महिने आरामशीर तुम्ही प्री पास होऊ शकता. प्री, जास्त अधिकचा लोड घेण्याची गरज नाही. सोबतच थोडेसे फ्री सजेशन असं देईल मी. काही काही मुलांना सवय असते चहा खूप येतं. जास्त गरजेपेक्षा जर चहा पिला गेला तर हेल्थ ॲडव्हर्स इफेक्ट येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. डाएट प्रॉपर ठेवा. आता हा झोन असा आहे अभ्यासाचा, जर तुम्हाला कोणी येऊन म्हटलं की बाबा तू नालायक आहे, त्याला म्हणायचं हो मी नालायक आहे असं त्याला बोलायचं. विनाकारण कोणते वादविवादामध्ये 3 महिन्यात फसायचं नाही, घरी असो किंवा दारी असो. तुम्ही आणि तुमचा अभ्यास, ठीक आहे. थोडंसं मी सजेस्ट करेल की सोशल मीडिया झालं, फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, थोडंसं याच्यापासून अलिप्त राहिलेलंच बरं. किंवा कधी कधी होतं काय, ते इंस्टाग्रामवर गेलो आपण, रील बघत गेलो, तिथे 1 घंटा का जातो कळत नाही. हे 2-4 बेसिक गोष्टी तुम्हाला पाळायला पाहिजे. बाकी सिलेबस आहे आणि जे पास होतात ते पण माणसंच आहे. पॉझिटिव्ह ॲप्रोच ठेवा, बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जो अभ्यास करेल, जो सातत्य ठेवेल, तो ह्या ठिकाणी पास होतो. येते लक्षात. तुम्ही 10वीला नापास असा, 12वीला नापास असा, याचा अर्थ असा नाही की तुम्ही MPSC पास नाही करू शकत. किंवा असं पण नाही की तुम्ही 12वीला टॉपर आहात म्हणजे तुम्ही MPSC पहिल्या घटक्यात पास करू शकणार, असं काही नाही. MPSCचं स्वतःचं एक पॅटर्न आहे, तो जो फॉलो करेल तो एक्झामिनेशन पास करू शकेल. एवढं सगळं केल्यानंतर 3 महिन्याच्या आत तुम्ही ही एक्झाम पास करू शकतात. जर मी तुम्हाला सजेस्ट असं करेल की विज्ञान वगैरे सारख्या विषयासाठी, तसं माझं भूगोल, राज्यघटना, विज्ञान, अर्थशास्त्र सगळ्या विषयांवरती कोर्सेस परीक्षण त्या ॲप्लिकेशनमध्ये आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे. नोट्स वगैरे सगळं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. कधी पण, आणि इवन दो ज्यांना क्लास लावायचा नाही, ज्यांना कोर्स घ्यायचा नाही, पण त्यांना माझ्याकडनं ॲडवाईस घ्यायची आहे, तरी देखील मी खाली नंबर माझा दिलेला आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक पण टाकलेली आहे. तर आय होप मी तुम्हाला बऱ्यापैकी प्रॅक्टिकल नॉलेज सांगण्याचा प्रयत्न केला आणि आय होप तुम्हाला हे कळलं असेल की मला नेमकं काय काय सांगायचं आहे. तरी काही तुमचं निरसन झालं नसेल, काही अपेक्षा असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला काय अडचणी येत आहे. चला, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया लवकरच आपल्या पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.